ज्यावेळेला सुनावणी आता ही कोर्टात सुरू आहे त्यावेळेला अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले गेलेले आहेत दोन्ही बाजूंकडनं। याचिकेला तुमचा विरोध आहे का असा कोर्टानं सरकारी वकिलांना सवाल विचारलेला होता आणि त्याच अनुषंगानं युक्तिवाद देखील करता येण्याच्या अनुषंगानं मुद्दे मांडले गेले। सरकारी वकिलांना कोर्टाला नीट उत्तर देता आलं नाही। सरकारी वकिलांचा कोर्टाला उत्तर देताना गोंधळ उडालेला होता असं देखील आता समजतंय। याचिकेला तुमचा विरोध आहे का असा सवाल कोर्टानं सरकारी वकिलांना केलेला होता आणि आता काय नेमका कोकाटेंच्या वकिलांनी युक्तिवाद कोर्टात केलेला आहे आपण ते देखील पाहूया। सत्र न्यायालयानं फसवणुकीची व्याख्या समजून न घेता निकाल दिला असा दावा कोकाटेंच्या वकिलांनी युक्तिवादादरम्यान केला आहे। ही फसवणूक नव्हतीच असा सुद्धा युक्तिवाद यावेळेला केला गेला। बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याचं म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे। कोकाटेंची शिक्षा रद्द करण्याची कोर्टासमोर यावेळेला कोकाटेंच्या वकिलांनी मागणी देखील केलेली आहे। राहुल गांधींच्या प्रकरणाचा दाखला कोर्टासमोर यावेळेला देण्यात आलेला आहे। कोकाटेंनी घेतलेल्या सदनिका या आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या होत्या। 1989 मध्ये या घरासाठी केलेल्या अर्जाची प्रत वकिलांनी कोर्टात सादर देखील केली। त्यावेळेला अर्ज करताना सप्टेंबर 88 ते 89 या एका वर्षाचा उत्पन्नाचा दाखला दाखवणं आवश्यक होतं। त्या काळात कोकाटेंचं दरमहा उत्पन्न हे केवळ 2,500 रुपये इतकं होतं। म्हणजे कोकाटेंचं वार्षिक उत्पन्न हे 30,000पेक्षा सुद्धा कमी होतं असा दावा त्यावेळेला कोकाटेंच्या वकिलांकडून कोर्टात युक्तिवाद करताना करण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर जर ते त्या आर्थिक दुर्बल घटकामधनं घर घेण्यासाठी सदनिका घेण्यासाठी पात्र असतील तर त्या अनुषंगानं ज्या काही कागदपत्रांच्या बाबी आहेत किंवा जे काही दाखले द्यायचे होते ते देखील मांडले गेले। मात्र हे सगळं ऐकल्यानंतर सरकारी वकील युक्तिवाद करताना गोंधळात पडल्याचं पाहायला मिळालं। वकिलांचा युक्तिवाद ऐकून कोर्ट आजच आपला निकाल सुनावणार आहे हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे। तर याचिकेला तुमचा विरोध आहे का असा सवाल यावेळेला कोर्टानं विचारला होता सरकारी वकिलांना। सरकारी वकील यांच्याकडून या संदर्भात नीट उत्तर देता आलेलं नाही असं समजतंय। सरकारी वकील उत्तर देताना गोंधळात पडले होते अशी देखील माहिती मिळतेय। काय नेमकं यामागचं कारण आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत, कारण याचिकेला विरोध आहे का असा सोपा प्रश्न यावेळेला कोर्टानं सरकारी वकिलांना विचारलेला होता, विचारणा केली होती। त्यावर उत्तर देताना सरकारी वकील हे गोंधळलेले होते असं आता समोर येताना दिसतंय। पुन्हा एकदा जाऊया मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, सरकारी वकिलांचा याचिका ज्यावेळेला कोर्टानं विचारलं की याचिकेला तुमचा विरोध आहे का त्यावेळेला सरकारी वकील हे गोंधळलेले होते असं समजतंय। का असावा हा गोंधळ? एकीकडे असं म्हटलं जातंय की शिक्षेची जी स्थगितीची मागणी आहे ती मंजूर होऊ नये आणि एकीकडे हा असा गोंधळ उडतोय। काय नेमकं यामागचं कारण असावं? निश्चितच कारण पूर्वीची जी पार्श्वभूमी आहे ही पूर्णतः माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांकडनं कोर्टाला समजवण्याची सुरुवातीपासूनच भूमिका घेतलेली आहे। कारण नाशिकच्या सत्र न्यायालयामध्ये जी भूमिका वकिलांनी मांडली होती तिथे कुठेतरी आम्ही कमी पडलो याचा उल्लेख देखील तिथे करण्यात आलेला आहे। त्यामुळे आमची बाजू मांडण्यासाठी आम्हाला वेळ हवे आहे आणि त्यासाठी ही स्थगिती मिळावी, ही शिक्षा जी आहे या शिक्षेवरती स्थगिती मिळावी आणि ह्या सगळ्याच युक्तिवादादरम्यान महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्या संपूर्णतः इन्कम सोर्सचा संपूर्णतः उल्लेख करण्यात आलेला आहे। ज्या पद्धतीत जेव्हा त्यांनी घर जे घेतलं होतं तेव्हा जी बुकिंग केली होती तेव्हाची जी रक्कम आहे ती कमी होती आणि काही वर्षानंतर ही रक्कम जी आहे ती वाढली आणि त्यांचे इन्कम्स देखील वाढले। मात्र याचा उल्लेख त्यांनी स्पष्टपणे केलेला आहे की काही वर्षानंतर ते आमदार झाले, मात्र त्यानंतर त्यांचं इन्कम वाढलं। या सगळ्याचा बाब देखील त्यांनी तिथे उत्तर देताना सांगितलेलं आहे। पण असं असताना
सरकारी वकिलांनी मात्र तिथे आक्षेप घेतला आणि मात्र सरकारी वकिलांचं म्हणणं नेमकं काय आहे हे कोर्टाला पटलेलं नाही आहे, कोर्टाला समजू शकलेलं नाही आहे. त्यामुळे कोर्टाने देखील तिथे या सगळ्याचाच जो विरोध केला जात आहे सरकारी वकिलांकडनं, यावरती कोर्टाने देखील त्यांना उत्तर दिलेलं आहे की नेमकं काय म्हणण्याचा प्रयत्न आहे. पण ह्या सगळ्या बाजू असताना सध्या सुनावणी ही पूर्ण होत असल्याचं कळत आहे, युक्तिवाद पूर्ण झाला असल्याचं कळत आहे. त्यामुळे निकालाची एकंदरीतच ठीक आहे. आता कोणत्याही मीनाक्षी, या क्षणी, संदर्भातली माहिती निकाल तुमच्याकडनं आपण घेऊच या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.